नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, पेडगाव केसरीला आत्ता जवळजवळ 100 गट पळून होतील। नियोजनाबद्दल आपण जेवढं कौतुक करू तेवढं कमीच आहे। आणि मित्रांनो, लोकांना आतुरता होती ती म्हणजे मथुरला पळताना बघायची। आणि मित्रांनो, खूप चर्चा झाल्या, मथुर 55 मध्ये पळणार, मथुर 90 मध्ये पळणार, पण शेवटी बिंजोडचा बादशाह मथुर आणि हिंदकेसरी सर्जा आज 87व्या गटात पळाले। काटाकीर लढत झाली मित्रांनो। आपण जर बघायला गेलो तर असं वाटलं की अंतराने गाडी होईल, परंतु मित्रांनो, मथुर आणि सर्जासोबत बावऱ्या आणि राजासुद्धा होते। एक साईडला राजाची गाडी होती, एक साईडला बावऱ्याची गाडी होती। काटाकीर लढत झाली, पण शेवटी निकाल रेषेवरती मथुर आणि सर्जाने बाजी मारलीच। आणि बावऱ्याची आणि राजाची मित्रांनो गाडीसुद्धा चांगली पळाली। उजव्या साईडला होता तो म्हणजे बावऱ्या, डाव्या साईडला होता तो म्हणजे राजा। एक नंबर लढत झाली। तर मित्रांनो, आता सेमीबद्दल काय अपडेट येईल, सेमीमध्ये सर्वच टॉपचे नंदी आता येतील, त्याच्यामुळे शर्यत बघायला खूप मजा येईल। तुम्हीसुद्धा आता सेमीच्या सर्व शर्यतींची मजा घ्या, सर्व सेमीच्या गटांची मजा घ्या। तर मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। निंबळकर सरांचे दोन्ही नंदी मित्रांनो सेमीमध्ये गेले आहेत, त्याच्यामुळे आपण जर बघायला गेलो तर सुंदरसोबतसुद्धा टॉपचा पायरा आहे लक्ष्मणराव, आणि मथुरसोबत आहे तो म्हणजे सर्जा। त्याच्यामुळे मित्रांनो, निंबळकर सरांची गाड्यासुद्धा फायनलमध्ये जाऊ शकतात, कारण टॉपचं नियोजन आहे त्यांचं आजचं। तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि सेमीची काय अपडेट येईल ते नक्की सांगेल। मथुर आणि सर्जा कोणत्या सेमीमध्ये आहेत ते सुद्धा सांगेल, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टाटा, बाय बाय गाईज।